नमस्कार मित्रांनो, ज्याला बदाम खाणं आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल. खारवलेल्या बदामाचं नाव ऐकून तर बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. बदाम हे चवीला रुचकर तर असतातच, पण त्याशिवाय ते आरोग्यदायी सुद्धा असतात. बदाम खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. विशेष करून मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम आवर्जून खाल्ले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बदाम खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत, बदाम खाल्ल्यामुळं काय काय नुकसान होऊ शकतं, बदाम कोणी खावेत, बदाम कोणी खाऊ नयेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपल्यापैकी ज्यांना बदाम म्हणजे काय हे माहीत नाही त्यांच्यासाठी बदामाचा थोडासा परिचय. बदाम हे एक मध्यम आकाराचं फळ असून ते बदामाच्या झाडावर येतं. बदामाच्या वर कठीण असं आवरण असतं. ते तोडल्यानंतर आतमध्ये बदाम मिळतो, म्हणजेच बदाम हे या फळाचं बी असतं. बदाम हा सुक्या मेव्यातील एक महत्वाचा घटक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आमंड असं म्हटलं जातं. बदामाचं झाड हे उंच असतं आणि त्याची पानं मोठी आणि पसरट असतात. बाजारामध्ये जो बदाम मिळतो त्या बदामाच्या बिया असतात. त्याचं वरचं आवरण काढून टाकलेलं असतं. कधी कधी पूजेसाठी आणि हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात अख्ख्या बदामाचा वापर केला जातो. बदामाचा वापर हा बऱ्याच प्रकारच्या मिठाया, खीर, हलवा, बदाम शेक इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. बदामाच्या बियांपासून तेल सुद्धा काढलं जातं, ज्याचे आरोग्याच्या दृष्टीने खूप सारे फायदे आहेत. जगामध्ये अमेरिका या देशामध्ये बदामाचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर स्पेन, इराण, सिरिया, मोरोक्को आणि टर्की या देशांमध्ये सुद्धा बदामाचं उत्पादन बऱ्याच प्रमाणात होतं. आता जाणून घेऊया बदामामध्ये कोणते पोषक तत्व किती प्रमाणात आढळतात. मित्रांनो, 100 ग्रॅम बदामामध्ये कोणते पोषक तत्व किती प्रमाणात आहेत त्याचे विवरण स्क्रीनवर देण्यात आलेले आहे. आता जाणून घेऊया सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे बदाम खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. बदाम खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. आपण बदाम कधी, कसे आणि किती प्रमाणात खाता यावर बदामाचे फायदे अवलंबून आहेत. योग्य वेळी योग्य प्रमाणात बदाम खाल्ल्यामुळे त्याचे फायदे कितीतरी पटींनी वाढतात. मेंदूच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी बदाम खाण्याचा सल्ला बऱ्याच प्राचीन ग्रंथांमध्ये दिला गेलेला आहे. कमजोर स्मरणशक्ती असलेल्या लोकांसाठी तर बदाम हे एक वरदानच आहे. बदामाच्या नियमित सेवनानं आपली बुद्धी तल्लख होते आणि आपली स्मरणशक्ती सुद्धा जबरदस्त वाढते. शाळेत जाणाऱ्या मुलांनी तर बदाम आवर्जून खाल्लेच पाहिजेत, ज्यामुळे त्यांच्या मेंदूचे योग्य प्रकारे पोषण होऊन मेंदूचा सर्वांगीण विकास होतो. बदामाच्या सेवनानं आपल्या मेंदूला पोषक तत्वांबरोबरच ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा केला जातो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. वयाची 60 पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेंदूची क्षमता वयोमानानुसार हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत. अशा वेळी जर त्यांनी बदामाचं सेवन केलं तर त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. काही लोक हे विसरभोळे असतात. थोड्या वेळापूर्वी केलेल्या गोष्टी सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाहीत. अशा लोकांसाठी बदामाचं सेवन विशेष लाभदायक असतं. अशा लोकांनी बदामाबरोबरच अक्रोडचं सुद्धा सेवन करावं, ज्यामुळे त्यांच्या मेंदूचे योग्य प्रकारे पोषण होऊन विसरभोळेपणावर मात करता येऊ शकते. विसरभोळेपणाचं आणखी एक कारण म्हणजे एकाग्रतेचा अभाव. एकाग्रतेसाठी आपण ध्यानधारणा किंवा त्राटक प्राणायाम केल्यास त्याचा चांगला फायदा दिसून येतो. आपल्या शरीरातील मॅग्नेशियम हा घटक आपला रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करत असतो. मॅग्नेशियमचे शरीरातील प्रमाण कमी झाल्यास आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असं सुद्धा म्हटलं जातं. उच्च रक्तदाबामुळे आपले हृदय, किडनी, डोळे आणि मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात. उच्च रक्तदाबावर जर वेळीच उपचार केले नाही तर आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता सुद्धा वाढते. बदामाच्या नियमित सेवनानं आपल्या शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. बऱ्याच वेळा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये चिडचिड करण्याचं प्रमाण वाढतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा त्यांना प्रचंड राग येतो आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाबामुळे आपल्या मेंदूमधील बिघडलेलं हार्मोन्सचं संतुलन. बदामातील
मॅग्नेशियम हा घटक आपला उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याबरोबरच आपले डोके सुद्धा शांत ठेवतो. परिणामी आपला राग कमी होऊन अकारण होणारी चिडचिड सुद्धा कमी होते. आपल्या शरीरातील वाढत्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. कोलेस्ट्रॉलचा थर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जमा होऊन काही अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हे अवयव हळूहळू कमजोर होऊ लागतात. वेळीच योग्य उपचार केले नाही तर हे अवयव निकामी होण्याचा सुद्धा धोका असतो. हृदयाच्या आरोग्यासाठी तर वाढत्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूपच हानिकारक आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई विपुल प्रमाणात आढळते, ज्यामुळे आपल्या रक्तातील पेशींचे योग्य पोषण होते. बदामाच्या नियमित सेवनानं अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढून कोलेस्ट्रॉल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. रोज सकाळी 4 ते 5 बदाम उपाशी पोटी खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होणाऱ्या आजारांपासून आपल्या हृदयाचं संरक्षण होतं. आपलं हृदय जर निरोगी असेल तर आपल्या शरीरात नेहमीच चैतन्य आणि स्फूर्ती राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित बदाम खाणं खूपच फायदेशीर ठरतं. बदामाच्या नियमित सेवनानं आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. बदामामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे आपल्या हृदयाच्या स्नायूंचे योग्य पोषण होऊन आपलं हृदय मजबूत होतं. त्यामुळे हृदयासंबंधीचे विकार कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवून बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यामध्ये बदाम महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं वाढतं प्रमाण हे आपल्या हृदयासाठी आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या नियंत्रणासाठी नियमित बदाम खाणं फायद्याचं ठरतं. आपल्या हृदयाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे आपल्या रक्तवाहिन्यातील अंतर्गत घर्षण वाढतं, त्यामुळे त्या कमजोर होऊ लागतात. उच्च रक्तदाबामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या फुटून अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. आपले हृदय आणि मेंदूतील रक्तवाहिन्या जर फुटल्या तर त्या आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळे उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रित करणं खूप गरजेचं असतं. बदामातील मॅग्नेशियम या घटकामुळे आपला उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. जर आपण टाईप 2 या डायबिटीसचे शिकार असाल तर बदाम खाणं आपल्यासाठी निश्चितच फायद्याचं ठरू शकतं. बदामामध्ये मॅग्नेशियम हा घटक विपुल प्रमाणात आढळतो. मॅग्नेशियममुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आपल्या रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त असतो. नियमित बदाम खाल्ल्यानं आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं, त्यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. नियमित बदाम खाल्ल्यानं आपल्याला मधुमेह होण्याचं प्रमाण सुद्धा खूपच कमी होतं. मधुमेह हा एक अनुवांशिक आजार आहे, त्यामुळे जर आई वडिलांना मधुमेह असेल तर त्यांच्या मुलांना सुद्धा तो होण्याची शक्यता जास्त असते. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच बदाम खाण्याची सवय लावली तर या आजारापासून त्यांचे बऱ्याच प्रमाणात संरक्षण होऊ शकते. मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल कॅन्सरच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसतेय. प्रत्येक 5 व्यक्तींमागे एक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या कॅन्सरनं ग्रस्त आहे. आपल्या आहारात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक खतांचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्याचप्रमाणे त्यावर औषध फवारणी सुद्धा प्रचंड प्रमाणात केली जाते. याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आजकाल मिळणाऱ्या ब्रॉयलर चिकनमध्ये स्टेरॉइडचा वापर केला जातो. स्टेरॉइडमुळे कोंबडीच्या शरीरातील मांसाचं प्रमाण वाढतं. अशा पदार्थाच्या सेवनानं आपल्या शरीरातील विषारी घटकांमध्ये वाढ होऊ लागते. या विषारी घटकांमुळे आपल्या शरीरातील पेशींना इजा होऊन त्या अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात. त्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. बदामाचं नियमित सेवन केल्यानं आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढतं. आपल्या शरीरातील विषारी घटक द्रव्य बाहेर काढण्याचं काम अँटीऑक्सिडंटद्वारे केले जाते. अँटीऑक्सिडंट या घटकामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सुद्धा वाढते. असे ऑक्सिजनयुक्त रक्त प्रत्येक अवयवाला पुरवला गेल्याने त्यांची कार्यक्षमता सुद्धा वाढते आणि कॅन्सर सारख्या रोगापासून बऱ्याच प्रमाणात आपलं संरक्षण होऊ शकतं. बदामाच्या नियमित सेवनानं अल्झायमर आणि ब्रेन स्ट्रोक यांचा धोका सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतो. मित्रांनो, आपल्या जिभेचे चोचले हे कधीही न संपणारे आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला भूक नसताना सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण फक्त चवीसाठी सेवन करतो. अशा गोष्टींमुळे आपल्या शरीरात अनावश्यक कॅलरीजचे प्रमाण
प्रमाण वाढते. या कॅलरीज चरबीच्या स्वरूपात आपल्या शरीरात साठवल्या जातात, त्यामुळे आपले वजन वाढू लागते. बदामामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स विपुल प्रमाणात आढळतात. जर सकाळच्या नाश्त्याऐवजी आपण भिजवलेले 8 ते 10 बदाम खाल्ले तर आपल्या शरीराचे योग्य पोषण होते. त्याचबरोबर आपल्याला लवकर भूक सुद्धा लागत नाही, ज्यामुळे आपले वजन कमी होऊ लागते. दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणादरम्यान जर आपल्याला भूक लागली तर आपण 4 ते 5 बदामांचं सेवन जरूर करावं. त्यामुळे आपली भूक शमवली जाऊन आपल्या शरीरात येणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजचं प्रमाण कमी होईल, ज्याचा फायदा आपलं वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो. मित्रांनो, आजकाल मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या जमान्यात आपल्या डोळ्यांवर सर्व बाजूनं रेडिएशनचं आक्रमण होत असतं. सततच्या रेडिएशनमुळे आपल्या डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होऊन आपले डोळे खराब होतात. आपले डोळे कमजोर होण्याचं आणखी एक कारण म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपली नजर कमजोर होऊ लागते आणि आपल्या चष्म्याचा नंबर वारंवार वाढत राहतो. बदामामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई या प्रकारच्या समस्यांना बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदत करतात. आपल्या मुलांना नियमितपणे भिजवलेले बदाम खाऊ घातल्यामुळे त्यांना अकाली चष्मा लागण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर त्यांच्या मेंदूचा सुद्धा विकास होतो. बदामातील मॅग्नेशियम या घटकामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहून आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बदामाबरोबरच अजीवनसत्वयुक्त आहार आपण जरूर सेवन करावा, जसं की गाजर, पालक, बीटरूट आणि मोड आलेली कडधान्ये प्रामुख्याने फायदेशीर ठरतात. आजकालच्या प्रदूषणयुक्त वातावरणात आपल्या त्वचेचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. वायू प्रदूषणामुळे तर त्वचेला बऱ्याच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रदूषणाचे त्वचेवर गंभीर परिणाम होऊन बऱ्याच त्वचा विकारांना निमंत्रण मिळतं. त्वचेच्या योग्य पोषणासाठी आणि त्वचा विकारांना दूर ठेवण्यासाठी बदामाचं सेवन फायदेशीर ठरतं. बदामातील व्हिटॅमिन ई हा घटक आपल्या त्वचेचं संपूर्ण पोषण करतो. त्यामुळे त्वचेवर येणाऱ्या अकाली सुरकुत्यांपासून आपलं संरक्षण होतं. बदामामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होते. त्यामुळे आपण दीर्घकाळापर्यंत तरुण दिसू लागता. त्वचेच्या योग्य पोषणासाठी 8 ते 10 बदाम रोज रात्री पाण्यात किंवा दुधात भिजवून सकाळी ते खावेत. त्यामुळे बऱ्याच विकारांपासून आपली सुटका होऊ शकते. आपल्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला लवकर थकवा येतो आणि कायम अशक्तपणा जाणवतो. आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता. कारण रक्त निर्मितीमध्ये लोहाची भूमिका खूपच महत्वाची आहे. बदामामध्ये लोह आणि कॉपर हे विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनच्या वाढीला चालना मिळते. परिणामी आपल्या शरीरातील रक्त वाढून थकवा आणि अशक्तपणापासून आपली सुटका होऊ शकते. बदामाच्या नियमित सेवनानं आपल्या शरीरातील स्फूर्ती देखील वाढते. त्यामुळे आपल्याला नेहमीच ताजेतवाने वाटते. ॲनिमिया रोगाच्या रुग्णांसाठी तर बदाम खूपच गुणकारी आहेत. या रोगामध्ये शरीरातील रक्ताचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं. त्यामुळे रक्तवाढीसाठी अशा रुग्णांनी रोज नियमितपणे बदामाचं सेवन केलं पाहिजे. नियमित बदामाच्या सेवनानं आपल्याला ॲनिमिया या रोगांपासून दूर ठेवण्यास मदत होते. किशोर अवस्थेतून तारुण्यामध्ये पदार्पण करताना आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये बरेच बदल घडून येत असतात. त्यामुळे बऱ्याच तरुण आणि तरुणींच्या चेहऱ्यावर तारुण्य पिटिका किंवा मुरूम दिसू लागतात. कधी कधी या तारुण्य पिटिकांचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे आपला चेहरा विद्रूप दिसू लागतो. अशा तारुण्य पिटिकांमुळे आपलं सौंदर्य सुद्धा कमी होतं. तारुण्य पिटिका दीर्घकाळ चेहऱ्यावर राहिल्यास त्याचे कायमस्वरूपी डाग पडण्याचा सुद्धा धोका असतो. या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे बदामाचं तेल. बदाम तेलाच्या नियमित वापरानं त्वचेच्या विकारांपासून आपली सुटका होते. चेहऱ्यावर बदामाचं तेल लावल्यानं आपल्या त्वचेला योग्य पोषण मिळतं. त्याचप्रमाणे बदामाचं सेवन केल्यानं हार्मोन्सचं बिघडलेलं संतुलन पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत होते. बदाम तेलाच्या नियमित वापराने फक्त तारुण्य पिटिकाच किंवा पिंपल्स नाही तर ब्लॅक आणि व्हाईट हेड सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपले सौंदर्य खुलू लागते. बदामाच्या तेलामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई या घटकामुळे आपल्या त्वचेचे बरेचसे विकार नाहीसे होतात. आपल्या त्वचेमध्ये रक्ताभिसरण वाढून त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यामुळे आपण सुंदर आणि अधिक तरुण दिसू लागता. आपल्या शरीरात चरबी आणि स्नायू
हे दोन घटक प्रामुख्याने आढळतात. जेव्हा आपल्या शरीरातील स्नायू ताणले जातात तेव्हा आपल्या शरीरावर स्ट्रेच मार्क निर्माण होतात. योग्य वेळी योग्य उपचार केले नाही तर हे स्ट्रेच मार्क बऱ्याच कालावधीसाठी राहू शकतात. अशा स्ट्रेच मार्कमुळे आपले शरीर विद्रूप दिसू लागते. बऱ्याच वेळा गरोदरपणामध्ये पोटाचे स्नायू ताणले गेल्याने अशा प्रकारचे स्ट्रेच मार्क दिसून येतात. त्याचप्रमाणे जिमला जाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे स्ट्रेच मार्क आढळतात. आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास आपल्या शरीरावर असे स्ट्रेच मार्क निर्माण होऊ शकतात. बदामाच्या तेलामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई मुळे आपल्या त्वचेचे योग्य पोषण होऊन स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत होते. बदामाचं तेल गरम करून स्ट्रेच मार्क पडलेल्या ठिकाणी कमीत कमी अर्धा तास मॉलिश केल्यामुळे स्ट्रेच मार्क कायमस्वरूपी नाहीसे होऊ शकतात. मित्रांनो, जर आपल्या केसांना योग्य पोषण मिळाले नाही तर ते कमजोर होतात आणि तुटू लागतात. योग्य पोषणाअभावी केस गळतीचं आणि केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. डोक्याच्या त्वचेवर बदाम तेल लावल्यानं त्वचेतील रक्ताभिसरण वाढतं, त्यामुळे आपल्या केसांचं योग्य पोषण होतं. बदाम तेलाच्या वापरामुळे पांढरे केस काळे होऊ शकत नाहीत, पण अकाली केस पांढरे होण्यापासून आपलं संरक्षण निश्चितच होऊ शकतं. आपले केस जर प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर डोक्याच्या त्वचेवर बदाम तेलाची मॉलिश फायदेशीर ठरते. अशी मॉलिश केल्यामुळे डोक्याच्या त्वचेतील रक्तसंचार वाढून केस गळतीचं प्रमाण कमी होतं. आपल्या डोक्यातील मृत त्वचेचं रूपांतर कालांतराने कोंडा किंवा डॅन्ड्रफ मध्ये होतं. बदाम तेलाच्या नियमित वापरानं आपल्या डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते. बदाम तेलाच्या नियमित वापरानं आपले केस चांगल्या पद्धतीने वाढतात, तसेच ते निरोगी आणि मऊ होतात. निरोगी आणि चमकदार केसांसाठी बदाम तेलाचा आवर्जून वापर केला पाहिजे. 4 चमचे खोबऱ्याच्या तेलामध्ये 1 चमचा बदाम तेल टाकून ते केसांना लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते आणि केसांच्या जवळपास सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते. आपलं मूल सुंदर आणि बुद्धिमान असावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि मूल सुंदर आणि बुद्धिमान तेव्हाच होतं जेव्हा त्याला योग्य प्रकारे पोषण मिळतं. गरोदरपणामध्ये 8 ते 10 बदाम दुधामध्ये भिजवून खाल्ल्यानं आपली आणि आपल्या शरीरातील बाळाची पोषक तत्वांची गरज पूर्ण होते. त्यामुळे आपल्या बरोबरच आपल्या बाळाचे सुद्धा आरोग्य सुधारते. दूध आणि बदामातील कॅल्शियममुळे आपल्या बाळाची हाडे मजबूत होतात. बदामामध्ये असणाऱ्या घटक तत्वामुळे आपल्या मुलांच्या मेंदूचा योग्य प्रकारे विकास होतो. त्यामुळे बुद्धिमान मूल जन्माला येण्याची शक्यता वाढते. बदामामध्ये फॉलिक ऍसिड नावाचा घटक सुद्धा आढळतो, जो आपल्या बाळाचं गर्भामध्ये संरक्षण करण्यास मदत करतो. गर्भधारणेनंतर आपल्या शरीरातील हार्मोन्सच्या प्रमाणामध्ये चढ उतार होत असतो. त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. बिघडलेल्या हार्मोन्सच्या संतुलनामुळे आपला रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो किंवा आपल्याला निद्रानाश आणि डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. बऱ्याच वेळा मळमळ आणि उलटीची समस्या देखील जाणवते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे बऱ्याच प्रकारचे वास आपल्याला सहन होत नाहीत. या सर्व समस्यांवर बदामाचे सेवन लाभदायक ठरते. बदामातील घटकांमुळे हार्मोन्सचं योग्य संतुलन राखलं जातं. मित्रांनो, बळकट हाडांसाठी आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचा समावेश असणं गरजेचं आहे. रोज 8 ते 10 बदाम 1 ग्लास दुधाबरोबर घेतल्यानं आपल्या शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण होते आणि आपली हाडे मजबूत होऊ लागतात. मजबूत हाडे फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण सुद्धा बरंच कमी असतं. कॅल्शियममुळे आपल्या हाडांबरोबरच आपल्या दातांचे सुद्धा आरोग्य सुधारते. आपले दात जर ठिसूळ असतील आणि ते वारंवार किडत असतील तर बदामाचं सेवन आपण नियमित केलं पाहिजे. लहान मुलांमध्ये हाडांच्या विकासासाठी त्यांना रोज बदाम खाण्याची सवय लावली पाहिजे. बदामामध्ये आढळणाऱ्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस या तीनही घटकांच्या संयोगामुळे आपली हाडं बळकट होण्यास मदत होते. बदामामध्ये फायबर्स विपुल प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपल्या पचन संस्थेचं कार्य सुधारून बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पाण्यात भिजवलेले 8 ते 10 बदाम रोज सकाळी सेवन करावेत. त्याचबरोबर आपल्या आहारात फायबरयुक्त पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांनी मैद्याचे पदार्थ कटाक्षाने टाळावेत, कारण त्यामुळे बद्धकोष्ठतेचे प्रमाण आणखी जास्त वाढते. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांनी बेकरीत बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. हे पदार्थ आपल्या पचन संस्थेचे आरोग्य बिघडवण्याचं काम करतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण बदाम खाण्याचे फायदे जाणून घेतले, पण प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास नुकसान देखील होऊ शकतं. चला तर जाणून घेऊया बदाम खाल्ल्यामुळे
खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास कोणकोणते तोटे होतात? प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्ल्यामुळे बदामातील प्रोटीन पचवणं आपल्या पचन संस्थेला अवघड जातं. त्यामुळे आपल्याला जुलाब होऊ शकतात. बदामामध्ये काही कठीण प्रोटीन आणि तेल सुद्धा असतं. अति प्रमाणात बदाम खाल्ल्यामुळे या तेलाच्या आणि प्रोटीनच्या विघटनासाठी आपल्या जठरातून जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक ऍसिडचं स्त्रवण होतं. त्यामुळे आपल्याला हायपर ऍसिडिटीची समस्या जाणवू लागते. ऍसिडिटी वाढल्यामुळे आपल्याला मळमळ आणि प्रसंगी उलटी देखील होऊ शकते. बऱ्याच वेळा जठरामध्ये जास्त झालेलं हायड्रोक्लोरिक ऍसिड उलटीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकलं जातं. बदामाच्या अतिसेवनानं आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड होऊन आपल्याला अपचन आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. जर आपल्याला बदामातील एखाद्या घटकाची ॲलर्जी असेल तर बदाम खाल्ल्यानंतर आपल्या त्वचेवर पुरळ किंवा लाल डाग येऊ शकतात. कधी कधी त्वचेला खाज सुद्धा सुटते. जर आपल्याला अशा प्रकारची ॲलर्जी असेल तर आपल्याला बदाम न खाण्याचा सल्ला दिला जातो. आता जाणून घेऊया बदामासंबंधी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. यातील पहिला प्रश्न आहे, रोज किती बदाम खाणं योग्य आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात बदाम खाल्ले जातात. दिवसभरात जास्तीत जास्त 10 ते 12 बदाम खावेत. त्यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्यास आपल्या शरीरास नुकसान होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, बदाम कसे खावेत? मित्रांनो, बदाम पाण्यात भिजवून किंवा दुधात भिजवून सुद्धा खाल्ले जातात. रोज रात्री झोपताना 8 ते 10 बदाम पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवावेत. असे बदाम सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यामुळे त्याचे बरेच लाभ आपल्या शरीरास मिळतात. भिजवल्यामुळे बदाम पचायला सुद्धा हलके होतात. पुढचा प्रश्न आहे, बदाम कोणी खाऊ नयेत? बदामाची ॲलर्जी असणाऱ्या लोकांनी बदाम अजिबात खाऊ नयेत. बदाम खाल्ल्यानंतर जर आपल्या त्वचेवर पुरळ किंवा लाल डाग पडत असतील किंवा आपल्या त्वचेला खाज सुटत असेल तर आपल्याला बदाम न खाण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर स्त्रियांनी बदामाचे सेवन करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. पुढचा प्रश्न आहे, लहान मुलांसाठी किती बदाम खाणे योग्य आहे? 5 वर्षाच्या पुढील मुलांसाठी 4 ते 5 बदाम आणि 10 वर्षांच्या पुढील मुलांसाठी 8 ते 10 बदाम पाण्यात किंवा दुधात भिजवून खाल्ल्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.